नमस्कार, मी सोनल आपल्या या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आहे बुधवार, आज संकष्ट चतुर्थी आहे आणि म्हटलं आज एक व्लॉग सुरू करावा, कारण रोज रोज काय दाखवावं असा पण प्रश्न पडतो। मग आज काहीतरी वेगळं असतं, म्हणजे काहीतरी स्पेशल असतं एखाद्या दिवशी, म्हणजे ज्या दिवशी उपवास वगैरे असतो, तर म्हटलं चला आज व्लॉग सुरू करावं। आणि आजच्या मी व्हिडिओमध्ये ना रेसिपी शेअर करणार आहे, तर ती पण नक्की बघा। आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो पण एक सुंदर, म्हणजे काय म्हणते, डेडिकेटेड व्हिडिओ राहणार आहे त्या लोकांसाठी जे नवीनच ऑफिस जॉईन करत आहे किंवा त्यांना कमी प्रॉडक्ट्समध्ये छानसा मेकअप शिकायचा आहे। तर अशा लोकांसाठी हा व्हिडिओ राहणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप करू नका प्लीज। आणि चला तर आजच्या आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया। आणि आता वाजलेले आहेत 1:30, आत्ता मी 1:30 वाजता हा व्हिडिओ सुरू करत आहे, कारण सकाळी माझे कामं वगैरे झाल्यानंतर नेहमीची जी कामं होती ती सगळी झाली आणि त्यानंतर मी व्हिडिओ अपलोड वगैरे केला आणि आता मी मोबाईल घेऊन बसलेली आहे आणि म्हटलं आता व्हिडिओ शूट करावं। आणि सकाळी जे आहे टिफिन वगैरे सगळं झालेलं आहे, पण आत्ता उपवास फक्त माझाच असतो, त्याच्यामुळे मी आज मस्त साबुदाणा वडे करणार आहे। तर चला मी त्याची रेसिपी तुमच्याशी शेअर करते। आणि पूजा वगैरे माझी सगळे झालेली आहे, मी तुम्हाला दाखवते आज मी पूजा कशी केली ते। बघितलं ना, माझी पूजा वगैरे सगळं झालेलं आहे। आता रोजची जी आपली कामं आहे ती करून घेऊया। तर मी म्हटलं आता साबुदाणा वडे करायचे आहे, तर त्यासाठी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे। हे पहा, इथे आपले शेंगदाणे छान भाजून झालेले आहे, थंड पण झाले आहे। आणि इथे कुकरमध्ये बटाटे लावले होते, तर हे कुकर आता थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे। त्यानंतर मी साबुदाणा सकाळी भिजत घातला होता, हा पण छान भिजलेला आहे। रात्री घालायची गरज नाही, आता मी सकाळी जेव्हा 7 वाजता 6:30-7 वाजता वगैरे भिजत घातला असेल, आता 1-1:30 वाजला आहे, हा छान भिजलेला आहे। त्यानंतर मी काल हे मोदक केलेले आहे ऑरेंजचे, म्हणजे संत्र्याचा ज्यूस वापरून, ठीक आहे। तर हे जे मोदक आहे याची रेसिपी मी सोनल्स रेसिपीजवरती ऑलरेडी टाकलेली आहे, तर तुम्ही तिथे जाऊन नक्की बघा। अगदी सिंपल आहे, पटकन होतात। आणि आज तर मी याचा नैवेद्य आत्ता दाखवलेला पण आहे, आणि आता हे जे आहे ते मी नंतर संध्याकाळी पण दाखवेल। आणि अजून काहीतरी गोड पण करणार आहे आज मी, तर सगळं मी तुमच्याशी शेअर करणारच आहे। आणि तुम्हाला माहिती आहे काय झालं, हा जो कुकर आहे याच्यामध्ये मी खाली पाणी घालायचंच विसरले। यामध्ये पाणी घातलं होतं बटाटे शिजतानाचं, हे बघा दिसत असेल, पण याला कुकरमध्ये इथे पाणी घालायचं राहिलं आणि याचा वास पण यायला लागला। म्हटलं वास का बरं येतोय, म्हणून मग मी किचनमध्ये आले आणि बघितलं तर ह्याच्यातून थोडा थोडा धूर निघत होता। म्हटलं अरे बापरे बरं झालं काही झालं नाही। तर थोडासा वास यायला लागल्यानंतर मी लगेच बंद केलं आणि मग मी किचनमध्ये आलीच नाही। म्हटलं तो कुकर बिकर काही झाला, त्याला फुटलं वगैरे, तर मग म्हणून देवाच्या कृपेने आज हे संकट होता वाचलेलं आहे। आणि थँक्यू गणपती बाप्पा। लक्षात, म्हणजे गणपती बाप्पा ना नेहमी आपल्याला लक्षात करून देतो की मी आहे आणि माझं नामस्मरण करा, मला विसरू नका। गणपती बाप्पा वेळोवेळी आपल्याला संकटातून वाचवत असतो, हे आज माझ्या लक्षात आलेलं आहे। तर आज हे मोठं संकट होता टळलं आहे असं म्हणू शकतो। चला आता हे तर झालंय, बटाटे तर चांगले शिजले, फक्त कुकर वगैरेला काही झालं नाही, जास्त काही जळलं नाहीये, कारण मला थोडाच वास आल्यानंतर ना मी लगेच बंद केला। आणि जे पॉट होतं ना, म्हणजे ज्याच्यामध्ये मी बटाटा लावला होता, तर त्यामध्ये मी पाणी घातलेलं होतं, त्याच्या वाफेमुळे मी तो थोडा तरी वाचला कदाचित, मला असं वाटतं। तर थँक्यू गणपती बाप्पा चला तर आता वडे करून घेते।
बटाटा थोडासा आपण थंड होऊ देऊ. हे जे साबुदाणा वडे आहे याची रेसिपी मी ऑलरेडी पोस्ट केलेली आहे सोनल्स रेसिपीजवरती. डिटेल रेसिपी आहे, नक्की जाऊन बघा. आणि आता हे बघा, छान मस्त साबुदाणा फुललेला आहे. आता हे वडे खाणारे फक्त मी आणि आयुषच आहे, तर त्याच्यामुळे एवढा बस होतील. 10-12 तर याचे वडे होणार आरामात. आणि संदीपला पण वडे आवडतात, पण मग त्यांचं ते ऑफिसमुळे मग ते तर काही येऊ शकत नाही, तर मग ते सकाळी भाजीपोळी घेऊन गेले आहे टिफिनमध्ये. आणि आता शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. मी इथे शेंगदाणे थोडे जास्तच भाजून घेतले आहे. आणि हे बघा, हे शेंगदाणे थोडेसे साल काढून घेतले मी आणि आता याला बारीक करून घेते. तर पूर्ण साल नाही काढत मी, कधी कधी तर काढतही नाही, पण आता काढले. मग थोडे काढले आणि थोडेसे राहू द्यायचे. हे बघा, मस्त आपले शेंगदाणे बारीक झाले आहे. हे थोडेसे जाडसर काढले ह्याच्यासाठी, आपल्या वड्यासाठी. आणि बाकीच्याची ना मी बारीक छान पूड तयार करून ठेवून देते, स्टोअर करते. म्हणजे जेव्हा शेंगदाण्याचं कूट आपल्याला लागतं भाज्यांना तेव्हा मग वापरता येईल. हे बघा, भाजीसाठी वगैरे ना असा बारीक कूट करायचा. जाड जर आपण कूट केला तर भाजीला असा थिकनेस येत नाही, पण जर बारीक असा छान बारीक केलेला असेल ना तर भाजी छान मिळून येते. म्हणून असा कूट करायचा. आणि आता मी हे स्टोअर करून घेते. हे बघा, इथे मी तेल तापवायला ठेवलं आहे. त्यानंतर इथे शेंगदाणे, दही आणि मीठ, साखर, मिरची आणि कोथिंबीर असं घालून एक छानशी चटणी तयार करून घेतली, जी या वड्यांसोबत मस्त जाते. हे मिक्स करायचं राहिलं. थोडंच टाकलं आहे मीठ आणि साखर. याची पण रेसिपी मी ऑलरेडी पोस्ट केलेली आहे. आता इथे मी शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे. हा बटाटा आहे उकळलेला. त्यानंतर इथे मिरची, कोथिंबीर आणि जिरे हे बारीक करून घेतलं. आता हे सगळं मिक्स करून घेऊ. मीठ मी टाकलेलं आहे. तयार करून घेतले. मस्त. काय झालं? मस्त आहे ना ड्रॉइंग. आणि आता आपण हे तळून घेणार आहोत. आता वडे तळताना ना कधी पण तेल व्यवस्थित गरम असायला पाहिजे. कमी तेल गरम असेल तर मग वडे तेलामध्ये फुटतात. तेल छान गरम करून घ्यायचं, कडक व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि मग नंतर वडे सोडायचे. आणि वडे सोडल्यानंतर पण 1 ते 2 मिनिटाला काही बघायचं नाही अजिबात, म्हणजे चमचा लावायचा नाही. आणि त्यानंतर मग चमच्याने पलटवून आणि मग मीडियम गॅसवर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे. हे बघा, किती मस्त आपले वडे तयार झाले ना. किती सुंदर दिसते. आणि फुगले. आउच, गरम आहे. फुगले पण किती सुंदर आहे. आता मी हे सगळे वडे तसेच करून घेते. आणि इथे माझं तेवढ्या वेळात ना खरवस पण शिजलेला आहे. हे बघा, मस्त दिसतोय ना. चल घे. पाणी आहे तिथे बॉटल मध्ये. मग कसे झाले? क्रिस्पी झाले ना मस्त. थंडवाला देऊ का तुला? सगळेच गरमच आहे. गरमच आहे सगळे. थोडं फोडून ठेव. असं आहे बघ, फोडून ठेव म्हणजे
आता वाजले संध्याकाळचे 5:30 आणि आता मी स्वयंपाकाला सुरुवात केली आहे. कारण मला संध्याकाळी मग आयुषला क्लासला वगैरे घेऊन जावं लागतं. तर मग मी थोडा स्वयंपाक आधी करून घेते आणि उरलेला असेल तर मग तो नंतर करते. पण आता आज मी संपूर्ण स्वयंपाक करून घेते, जेवढं मला पॉसिबल होईल आता तेवढं. आणि मी म्हटलं होतं या व्हिडिओमध्ये की एक छान मेकअप लूक शेअर करेल म्हणून. तर दुपारी तर काही ते पॉसिबल झालं नाही माझ्याकडून. तर मी त्याची क्लिप आहे ना, म्हणजे मे बी मी ते संध्याकाळी किंवा उद्या सकाळी वगैरे तो व्हिडिओ करेल आणि मग आता इथे क्लिप ती जोडेल. तर तो मेकअप लूक कसा झाला आणि कसा वाटला, मिनिमल मेकअप लूक आहे, तो तुम्हाला कसा वाटला तर ते पण मला सांगा. तर तो तुम्ही मेकअप लूक आधी बघून घ्या. मेकअप करताना सगळ्यात आधी केस बांधून घ्यायचे, नाहीतर केस सगळे चेहऱ्यावरती येतात. तर मी इथे बेल्ट लावून घेतलेला आहे आणि मी स्किन केअर माझं जे डेली स्किन केअर आहे ते करून घेतलेलं आहे. तर त्यामध्ये मी म्हणजे आंघोळ वगैरे झाल्यानंतर मॉइश्चरायझर लावून घेतलं आणि आता सनस्क्रीन लावून घेत आहे. तर ही पुढचीच प्रोसेस आहे, कंटिन्यू आपल्याला करायची आहे. मॉइश्चरायझर लावल्यानंतर आपल्याला 5 मिनटानंतर सनस्क्रीन लावून घ्यायचं आहे. हे मी बऱ्याचदा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे माझ्या. तर सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर लावणं का आवश्यक आहे, कारण आपली जर चेहरा नेहमी तजेलदार दिसायला पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर सगळ्यात आधी म्हणजे मॉइश्चराईज करणे आवश्यक आहे. आता फक्त मॉइश्चराईज म्हणजे काय, तर तुम्ही बाहेरून तर अप्लाय ते करणारच आहे आपण मॉइश्चरायझर, पण जास्तीत जास्त पाणी पिणे, जास्तीत जास्त फ्रूट्स खाणे, ज्यूस वगैरे पिणे, याने पण चेहरा, जी आपली स्किन आहे ती हायड्रेटेड राहते. आणि जेव्हा आपली स्किन हायड्रेटेड राहते तेव्हा आपला चेहरा पण खूप छान तजेलदार, मस्त पाणी पिल्यासारखा दिसतो. आता पुढची स्टेप म्हणजे फाउंडेशन. आता या मेकअप लुकमध्ये आपल्याला फाउंडेशन वापरायचं नाही आहे, कारण हा आपला मिनिमल मेकअप लुक आहे. त्यासाठी एक तर CC क्रीम वापरा किंवा कन्सिलर वापरा. कारण जेव्हा आपण डेली मेकअप करतो तेव्हा आपल्याला फाउंडेशनची गरज नाही आहे. त्यामुळे जर तुम्हाला रेग्युलर मेकअप करायची सवय असेल, मग तुम्ही ऑफिसमध्ये जात असाल किंवा घरी पण राहत असाल, तरी घरी पण छान आवरण्याची, प्रेझेंटेबल राहण्याची जर सवय तुम्हाला असेल, तर जेव्हा आपण मेकअप करतो तर आपल्याला इथे फाउंडेशन लावायचं नाही आहे, तर कन्सिलर किंवा CC क्रीम लावायचं. तर आज मी हा मेकअप लुक CC क्रीम लावून करणार आहे. तर तुम्ही इथे CC क्रीमच्या ऐवजी कन्सिलर पण लावू शकता. कन्सिलर कुठे लावायचं, फक्त जिथे आपल्याला काळे डाग आहे किंवा थोडेसे ब्लॅक स्पॉट्स वगैरे आहे, तर अशा ठिकाणी कन्सिलर लावायचं आणि तेच थोडंसं चेहऱ्यावरती स्प्रेड करून घ्यायचं, म्हणजे आपला चेहरा एकदम इवन दिसतो. आता आपण ही CC क्रीम छान अप्लाय करून घेतलेलं आहे पूर्ण चेहऱ्यावरती. आता आपण इथे कॉम्पॅक्ट पावडर वापरायचं आहे. तर जेव्हा आपण डेली बेसिसवरती मेकअप करतो, तर कुठलाही लूज पावडर किंवा बनाना पावडर, हे मोठे मोठे ब्रँड्सचे वगैरे काही वापरायचे नाही. हा मेबलिनचा फिट मी कॉम्पॅक्ट पावडर आहे, तो खूपच छान आहे, तो वापरला तरी चालेल. आणि कॉम्पॅक्ट पावडरमध्ये कसं असतं, थोडंसं शेड म्हणजे एक हाईड करतं कुठलाही स्पॉट असेल तो, तर त्यामुळे कॉम्पॅक्ट पावडर हे लावायचं. आणि मेन म्हणजे आपण सकाळी काम करायला जातो आहे म्हणजे किंवा दिवसभरात आपण घरी काम करतो आहे, तर चेहरा बऱ्याचदा ऑइली होऊन जातो. त्यासाठी पण कॉम्पॅक्ट पावडर हे खूप चांगलं काम करतं. आणि अजून एक सनस्क्रीन जे आपण लावलं, तर दिवसा आपण घरात काम तर करतो किंवा ऑफिसलाही जात असेल, तर ऑफिसला तर जाताना म्हणजे किंवा शाळेत कॉलेजमध्ये जाताना वगैरे पण काय होतं, आपण सनच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो, म्हणजेच ते UV रेज जे आहे ते आपल्या चेहऱ्यावरती आणि आपल्या स्किनवरती पेनिट्रेट होतात. हे जर तुम्हाला माहिती नसेल तर यावरती बरेच लेख आहे, ते तुम्ही वाचू शकता किंवा इंटरनेटवरती तुम्हाला याची बरीच माहिती पण मिळून जाईल. आणि हे जे मी सांगत आहे ते काही मी एक्सपर्ट नाही आहे, तर तुम्ही तुमच्या आवडीने आणि तुम्हाला जसं सूट होईल त्याप्रमाणे तुम्ही इथे मेकअप करा. हे फक्त मी माझं पर्सनल सजेशन तुम्हाला सांगत आहे. तर जे सनस्क्रीन असतं, तर ते सनस्क्रीन काय होतं, प्रोटेक्ट करतं. आणि आपण जेव्हा इतक्या तासासाठी बाहेर जातो, 4-5 पर्यंत तरी ऊन असतंच, 6 वाजेपर्यंत वगैरे ऊन असतंच. तर दिवसा जर तुम्ही कुठलाही मेकअप करत असाल, तर तुमच्या स्किन केअरमध्ये म्हणजे मेकअप करण्याच्या आधीच्या स्किन केअरमध्ये सनस्क्रीन असणं आवश्यक आहे. आपलं कॉम्पॅक्ट पावडर
लावून झाल्यानंतर मी इथे थोडंसं ब्लश यूज केलेलं आहे. हे ऑप्शनल आहे, म्हणजे ब्लश यूज नाही केलं तरीही चालेल. म्हणजे तुम्ही तुमच्या ऑफिस किंवा कॉलेजमध्ये जर जाणाऱ्या मुली असेल आणि नाही आवडत असेल किंवा तर मग नाही केलं तरीही चालेल. किंवा मग कधीतरी तुमच्याकडे लिपस्टिक वगैरे जी असते त्याने पण थोडंसं तुम्ही ब्लश वगैरे करू शकता, जर तुम्हाला आवडत असेल तर. नॉट रिक्वायर्ड. त्यानंतर मी आयब्रोज करून घेतले. आता माझे आयब्रोज खूप असे डार्क थिक नाही आहे, त्याच्यामुळे मी आयब्रो पेन्सिल किंवा आयब्रो जेल जे असतं ते यूज करते. पण तुमच्याकडे तुमचे जे आयब्रोज आहे ते मस्त छान बुशी आणि डार्क असेल तर तुम्हाला तो पण प्रॉडक्ट वापरायची अजिबात गरज नाही आहे. पण जर ओकेजनली जर तुम्हाला तो वापरायचा असेल तर तुम्ही नक्की यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. कारण थोडंसं आता आपण मेकअप वगैरे केल्यानंतर, फाउंडेशन वगैरे लावल्यानंतर थोडंसं पावडर वगैरे आपल्या आयब्रोजवरती डिपॉझिट झालेलं असतं. मग अशा वेळेस जर आपल्याकडे आयब्रो पेन्सिल असेल किंवा आयब्रो जेल आपण जर वापरत असू तर आपले जे आयब्रोज आहे ते छान वेल डिफाईंड दिसतात. त्यानंतर मी इथे आयलायनर लावून घेत आहे. तर आयलायनर जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे जर तुम्ही ऑफिसमध्ये जात असाल तर. कारण ज्या दिवशी आपण आयलायनर विसरतो ना, त्या दिवशी असं वाटतं की आपण आजारी आहोत. आणि हे जे आहे ते माझ्या बऱ्याच मैत्रिणींना रिलेट झालं असेल, कारण बऱ्याच अशा मैत्रिणी आहेत ज्या आयलायनर लावतात आणि इवन मी पण लावायचे. म्हणजे मी पण असं रोज नाही पण लावते. आणि जेव्हा मी ऑफिसला जायचे तेव्हा पण मी रेग्युलरली आयलायनर वापरायचे. कारण ज्या दिवशी आयलायनर नसेल त्या दिवशी असं वाटायचं की मी आजारीच आहे. आणि लोक आणि मैत्रिणी माझ्या विचारायच्या सुद्धा की काय गं आज तुला बरं नाही आहे का. तर असं असतं, त्याच्यामुळे आयलायनर हे लावायचं. आणि त्यानंतर आपण इथे मस्कारा लावून घेतो आहे. तर मस्कारा पण म्हणजे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लावा, नाही आवडत असेल तर नाही लावलं तरी चालेल. पण थोडेसे डोळे छान दिसतात त्यामुळे मस्कारा लावू शकता. आणि अशा मिनिमल मेकअप लुकसाठी ना मस्कारा जो आहे तो असा व्हॉल्यूमवाला नाही वापरायचा, जो फक्त छान म्हणजे थिकनेस देईल असा वापरायचा. एकदम इलॉंगेटेड आपले आयलिड्स किंवा काय म्हणतात त्याला, आयलिड्सच म्हणतात आय थिंक. आयलिड्स दिसायला पाहिजे असं नाही, पण थोडेसे छान दिसायला पाहिजे. त्यावरती काही पावडर वगैरे डिपॉझिट झालेलं असतं, तर तसं ते पावडरी दिसू नये म्हणून पण लावायचं आहे. त्यानंतर आपला हा पूर्ण मेकअप लुक कंप्लीट करूया लिपस्टिकनी, जो माझा फेवरेट पार्ट आहे. तर मी इथे लॉरियलची ही लिपस्टिक वापरलेली आहे. आणि इथे मी सांगताना जे काही प्रॉडक्ट सांगितले आहे ते मी आत्ता सांगताना कदाचित बोलले नसेल, पण मी सगळ्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करते. तर इथे आपण लिपस्टिक लावून घेऊ. आणि लिपस्टिक लावताना सगळ्यात महत्त्वाची टिप हे नक्की लक्षात ठेवा. सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे ही की कुठलाही तुमचा लाईट कलरचा जर ड्रेस असेल, म्हणजे किंवा पिंक व्हाईटमध्ये या शेडकडे जर जात असेल, किंवा काय म्हणतात त्याला कूल अंडरटोनचे जे हे असतात कलर्स असतात, ते जर तुम्ही वेअर केलेले असेल कपडे, त्या कलरचे कपडे जर तुम्ही घातले असाल तर न्यूड पिंक कलरची लिपस्टिक लावायची आहे. पण जर तुम्ही थोडासा हॉट रेंजकडे जे जाणारे कलर्स असतात, जसं येल्लो, रेड, ऑरेंज आणि त्यातले थोडेसे वेगवेगळे काही शेड्स जर तुम्ही घातलेले असाल तर प्लीज ब्राऊन कलरची न्यूड लिपस्टिक यूज करा. लिपस्टिक लावतानाची ही सगळ्यात मोठी चूक होणारी गोष्ट आहे. म्हणजे बऱ्याच जणांकडून ही चूक होते, माझ्याकडून पण झाली असावी कदाचित आधी. तर आता मी शिकलेले आहे म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांगू शकत आहे. तर प्लीज जेव्हा थोडेसे इकडचे शेड्स असतात, लाईट शेड्स असतात, कूल टोनचे शेड्स असतात, तेव्हा पिंक, न्यूड पिंक आणि थोडेसे हॉट कडचे जे कलर्स असतात तेव्हा ब्राऊन न्यूड लिपस्टिक लावायची आहे. त्यानंतर इथे माझा हा कंप्लीट लुक मी मस्त हे इयरिंग घालून घेतलेले आहे. तर आता माझ्याकडे मी हा ग्रीन आणि व्हाईट कलरचा कुर्ता घातलेला आहे. तर त्यासोबत ही ऑक्सिडाइज ज्वेलरी छान जात होती म्हणून मी हे घातलेलं आहे. आणि सिंपल घालायचे, मोठे मोठे नाही घालायचे, छोटे घालायचे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी इथे टिकली लावून घेतलेली आहे. तर कुर्ता असेल तर मी टिकली लावते, जर तुम्ही लावत असाल तर लावा, नाही लावलं तरी चालतं.
आणि हेअरस्टाईलमध्ये मी काही नाही, फक्त थोडेसे केस यांना बाजूला पिनअप करून घेतलेले आहे. तर तुम्ही मोकळे पण ठेवू शकता किंवा जर छोटंसं पिन वगैरे लावून घेतलेलं असेल तरी पण ते छान दिसतं, प्रेझेंटेबल दिसतं. आणि सोबत मी आता कुर्ता आहे, तर कुर्त्यासोबत मी मोजडी पेअर केलेली आहे. आणि ऑफिसला जाताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बॅग. तर इथे आपल्याला छोट्या छोट्या बॅग्स नाही घ्यायच्या, इथे आपल्याला मोठी बॅग घ्यायची आहे, टोट बॅग घ्यायची आहे. मग यामध्ये तुम्ही तुमचा लॅपटॉप मावेल, त्यानंतर तुमचं टिफिन बसेल, बॉटल बसेल, तर अशी मोठी बॅग घ्यायची आहे. त्यामध्ये तुमचे सनशेड्स असतील, थोडंसं मेकअप करण्यासाठी, टचअप करण्यासाठीचं थोडंसं सामान असेल, प्रॉडक्ट्स असतील, पैशाची पर्स असेल, मोबाईल असेल, त्यासाठी म्हणून मोठी पर्स घेऊन जायची आहे आपण ऑफिसला किंवा कॉलेजला. आता आपला हा जो मेकअप लुक आहे ना, तो फक्त कुर्तावरतीच नाही, म्हणजे इंडियन वेअरवरती नाही, तर तुम्ही वेस्टर्न वेअरवरती पण करू शकता. म्हणजे इतका सिम्पल आहे आणि इतका वर्सटाईल आहे की तो तुम्ही दोघांवरती पण करू शकता. तर आता बघा तुम्ही, मेकअप लुक तर मी तोच ठेवलेला आहे, फक्त ड्रेस जो आहे तो मी ते चेंज केलेला आहे. तर मी इथे जीन्स घातलेली आहे, पॅरेलल जीन्स घातलेली आहे, जी मस्त कम्फर्टेबल, सुटेबल आहे. आणि टॉप घातलेला आहे. तर टॉप मी जास्त मोठेच वापरते, तर तुम्ही असं पण घालू शकता. क्रॉप टॉप वगैरे ऑफिसमध्ये अवॉइड करायचे आहे. आणि याला आपण इंडो वेस्टर्न लुक पण म्हणू शकतो. तर इथे मी जीन्स आणि हा टॉप घातलेला आहे. तर आणि इंडो वेस्टर्न यासाठी कारण मी याच्यावरती ज्योतीच घातलेली आहे आणि जे इयरिंग्स आहेत ते चेंज नाही केले, तेच घातलेले आहे. आता हा मी कंप्लीट वेस्टर्न लुक केलेला आहे. तर जेव्हा आपण ऑफिसमध्ये वगैरे जातो तेव्हा असे लुक्स वगैरे पण छान दिसतात, पण एकदम हेवी नाही घालायचे किंवा असे ब्रॉड नाही घालायचे. तेवढे सिम्पल असेल तेवढे घालायचे. आणि जर वॉच वगैरे घालायची असेल तर वॉच घालायची. तर वॉच घालताना पण आता सपोज तुम्ही इयरिंग्स गोल्डन कलरचे घातले तर वॉच पण गोल्डन कलरचीच घालायची, किंवा मग तुम्ही जी रेग्युलर वापरत असाल ती ब्लॅक वगैरे ती पण चालते, पण मग सिल्वरवरती गोल्डन असं वगैरे वापरायचं नाही. त्यानंतर मी इथे हिल्स घातलेले आहे. चॉईस तुमची आहे, हिल्स पण घालू शकता किंवा शूज वगैरे पण घालू शकतात. असे ऑफिस शूज ब्लॅक किंवा ब्राऊन कलरचे, म्हणजे समोरून बंद असतात आणि मागून ओपन असतात, पण मग थोडी हिल्स असते किंवा ब्लॉक हिल्स वगैरे असते, असे पण तुम्ही इथे वापरू शकता. तर माझ्याकडे हे पॉईंटवाले हिल आहे, तर मी तेच वापरलेले आहे, तेच घातलेले आहे. या व्हिडिओमध्ये एक सांगायचं राहिलं ते म्हणजे ना, तुम्ही ऑफिसला जाताना किंवा इवन घरी पण असाल तरी बॉडी मिस्ट किंवा डिओ किंवा परफ्यूम जर तुम्ही वापरत असाल ते लावायचं विसरायचं नाही. ॲटलिस्ट जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा तरी परफ्यूम हे लावायचंच आहे. कारण बरीचशी कारणं आहे. म्हणजे कधी कधी कसं असतं, प्रत्येक व्यक्तीची बॉडी ही वेगळी असते आणि त्याच्यानुसार त्याचा ऑर्डर वगैरे असतो. त्याच्यामुळे जेव्हा आपण बाहेर जातो, प्रेझेंटेबल आपल्याला दिसायचं असतं, तेव्हा परफ्यूम लावणं खूप महत्त्वाचं आहे. परफ्यूम नक्की लावा. तर आता माझ्याकडे हे प्लमचं बॉडी मिस्ट आहे, एव्हरीथिंग प्लम असं या नावाचं. तर याची लिंक असेल तर मी देते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. पण म्हणजे हेच लावलं पाहिजे असं नाही, पण कुठलंही तुम्ही जे वापरत असाल ते नक्की लावा. ही जी टिप आहे ना, ती ही कोणी सांगत नाही. म्हणजे आत्तापर्यंत मी इंटरनेटवरती बघितलं नाही आहे की प्रेझेंटेबल राहण्यासाठी तुम्हाला परफ्यूम पण लावायला पाहिजे असं. पण ही पण एक महत्त्वाची गोष्ट आहे जी मी स्पेशली इन्क्लूड करायचं ठरवलं होतं या व्हिडिओमध्ये. तर माझं शूट ऑलरेडी झालं, पण मग परत मी कॅमेरा पकडला आणि म्हटलं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, तर हे तुमच्याशी शेअर करूया. इथे जे काही मी टिप दिलेले आहे त्या माझ्या ऑलरेडी सगळ्या झालेल्या आहे. तर आता तुम्ही व्हिडिओला इथे कंटिन्यू करू शकता, जो आपला कंटिन्यू जो व्हिडिओ चालू आहे त्याला. बघितलं, अगदी सिम्पल आहे आणि रोजच्या रोज पण तुम्ही करू शकता. जरी तुम्ही घरी राहत असाल तरी पण करू शकता, किंवा जर तुम्ही ऑफिसमध्ये जात असाल डेली बेसिसवरती, म्हणजे जो मेकअप आहे तो तुम्ही करू शकता. अगदी इझी आहे. 3-4 प्रॉडक्ट्स वापरले असतील मी त्यामध्ये जास्तीत जास्त, तेवढ्या मेकअपमध्ये पण एक छान आपला लुक तयार होतो.
आता 5:30 तर झाले आहे जसं मी सांगितलं. तर मी इथे कुकर लावून घेते होईलच. आणि इथे मी मेथी म्हणजे मेथी जरा धुवायसाठी ठेवलेली आहे. पाणी घालून घेऊ परत आपण यामध्ये. आणि इथे माझा चहा झालेला आहे, मस्त गरमागरम चहा. जसं मगाशी मी सांगितलं ना, कुकर हे झालं तर कुकरचं हे वॉल आहे ना याचं निघालेलं आहे. तर मी आता हा कुकर घेऊन जाईल, म्हणजे हे झाकण घेऊन जाईल, रिपेअर करून आणून घेईल. आणि आता मग याचं सगळं शिफ्ट करून घेतलं. त्याच्यामध्ये मी वरण लावून घेतलेलं आहे आणि इथे राईस लावलेला आहे. तिकडे कुकरच्या शिट्ट्या होत्या आणि गॅस मी कमी केलेला आहे. आणि आता मी आयुषला उठवत आहे, कारण तो पण झोपून गेला होता. मी जर झोपली ना तर तो पण माझ्यासोबत येऊन झोपून जातो. तर थोडा वेळ अभ्यास केला आणि मग झोपून गेला. तर त्यालाच उठवायचा प्रयत्न करत आहे. तर मी तुम्हाला दाखवलं की मी खरवस केलं होतं आज सकाळी, म्हणजे दुपारी. तर छान झालं ते खरवस, मस्त झालं, छान झालं. त्याची रेसिपी मी सोनल्स रेसिपीजवरती पटकनच अपलोड करेल, जास्त वेळ नाही घेणार. मस्त झालं आहे ते. आणि मी थोडंसं टेस्ट पण करून बघितलं, म्हणजे आज उपवास आहे, पण म्हटलं दुधाचं आहे तर खाऊन बघू शकतो, म्हणजे खाऊ शकतो. तर मी थोडंसं खाऊन बघितलं, मस्त झालं. टेस्ट पण छान झाली आहे. विलायची आणि जायफळ घातली होती त्यामध्ये मी, तर छान झालं आहे ते. आता मी कुकर आणि म्हणजे डाळ आणि तांदूळ तर लावलेले आहे शिजायला, म्हणजे भात शिजवत आहे आणि कुकरमध्ये डाळ चालू आहे. तर आता मी लसूणी मेथी करणार आहे, तर त्याची मी झटपट रेसिपी तुमच्याशी शेअर करेल. लसूणी मेथीसाठी ना हे पाहिजे, डाळवं पाहिजे, म्हणजे फुटाण्याची डाळ असते ती. तर ती माझी संपली आहे. तर मी आता आज ना बेसन घालून करणार आहे. तर थोडंसं बेसन आधी भाजून घ्यायचं आणि मग ते घालायचं. तर ती रेसिपी म्हणजे ती भाजी खूप छान होते. ती आयुषला इतकी आवडते की तो मला सारखं रोजच म्हणतो, आज लसूणी मेथी केली का, आज लसूणी मेथी केली का. आणि सोबत फुलकेच करेल आणि विचार आहे कढी करायचा. बघू, जर वेळ मिळाला तर कढी करू. लसूणी मेथी करण्यासाठी इथे मी 1 चमचा तेल घेतलेला आहे, म्हणजे 1 पळी तेल घेतलं. त्यामध्ये 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. त्या थोड्याशा फ्राय झाल्या की लगेच आपण यामध्ये 2 मिरच्या घालून घेऊ. मिरच्या मी अशा बारीक चिरून घेतलेल्या आहे. आणि आता मेथी घालून मेथी सगळ्यात आधी शिजवून घेऊ. तर मेथी मी इथे धुवून घेतली आणि त्यानंतर थोडीशी चिरून घेतलेली आहे. आणि आता ही आपण छान शिजवून घेऊ. लवकर शिजावी यासाठी थोडंसं मीठ पण घालून घेऊ, म्हणजे भाजीला पण मीठ होईल आणि लवकर पण शिजेल. हे बघा, मीडियम फ्लेमवरती मी 5 मिनटं ही मेथी शिजवून घेतली. छान शिजलेली आहे. आता आपण काढून घेऊ. आणि आता त्याच कढईमध्ये मी 3 चमचे तेल घेतलेलं आहे, 3 टेबलस्पून. तर आता या लसूणी मेथीच्या भाजीला ना जरा तेल जास्त टाकायचं, म्हणजे जरा छान वाटतं. तेल गरम झालं की यामध्ये भरपूर लसूण घालायचं आहे. तर मी 1 गाठ जी असते लसणाची पूर्ण, तर ती घातलेली आहे. आणि जेव्हा मी लसूण सोलला त्यानंतर ते जी लसणाची पाकळी आहे त्याला थोडं मधून कट करून घेतलं, उभं मधून चिरून घेतलेलं आहे. तर हे सगळे लसूण यामध्ये घालून फक्त 1 मिनटं आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे. थोडासा आपण याचा रंग चेंज करू, म्हणजे त्याची जी टेस्ट आहे ती भाजीला छान येईल. हे बघा, इथे लसूण पण छान झाला. त्यामध्ये मी 1 मिरची अशी मोठी चिरून घातलेली आहे, ऑप्शनल आहे, नाही घातली तरी चालेल. आणि त्यानंतर 2 मीडियम साईजचे कांदे असे बारीक चिरून घेतले, ते घातलेले आहे. आणि हे पण आपल्याला छान सॉफ्ट होतपर्यंत परतवून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला 1 टोमॅटो पण घालायचा आहे, पण आता माझ्याकडे टोमॅटो नव्हता म्हणून मी घातला नाही. तर 1 मोठा टोमॅटो छान बारीक चिरून घालायचा या स्टेजला. कांद्यासोबतच घातला तरी चालतो, म्हणजे दोन्ही पण सोबतच शिजेल. आणि हे लवकर शिजण्यासाठी थोडंसं मीठ घालून घेऊ. हे बघा, 1 ते 2 मिनिटानंतर इथे कांदा पण छान आपला शिजला आहे, थोडासा ब्राउनिश होत आहे. या स्टेजवरती आपण इथे सगळे सुके मसाले घालून घेऊ. मग तिखट, हळद, धणेजिरे पावडर आणि चवीपुरतं मीठ मी घातलेलं आहे. तर मीठ हा आपण कांदा शिजताना पण घातला आहे आणि आपण मेथीच्या भाजीमध्ये पण मीठ घातलेलं होतं शिजवताना, त्याच्यामुळे मीठ थोडंसं बेतानेच घाला.
या लसुणी मेथीची ना प्रॉपर रेसिपी मी माझ्या सोनस रेसिपीज या चॅनलवरती मस्त टाकलेली आहे, ती तुम्ही तिथे जाऊन बघा. अतिशय सुंदर झालेली आहे ती मेथीची भाजी, म्हणजे लसुणी मेथी. तर आज मी इथे थोडासा शॉर्टकट मारत आहे. आता माझ्याकडे डाळवं नव्हतं जसं मी तुम्हाला सांगितलं, तर मी इथे ना बेसन घेतलं 1 चमचा 1 टेबलस्पून आणि त्यामध्ये थोडंसं 1 टीस्पून किंवा 2 टीस्पून असं तेल घालून ते बेसन छान भाजून घेतलं. ते यामध्ये घातलं. त्यानंतर माझ्याकडे थोडंसं तिळाचं कूट होतं ते घातलं. भाजलेली तीळ जी होती ते त्याचं पावडर करून ठेवते मी, तर ती होती, थोडीशीच होती. आणि दाण्याचा कूट असतोच. जसं मी आता सकाळी वडे केले होते, तर शेंगदाण्याचा कूट जास्तच करून ठेवला होता, म्हणजे मला तो 8-10 दिवस पुरतो. ते पण यामध्ये घातलं 1 टेबलस्पून. आणि आता हे 1 मिनटं परतवून झाल्यानंतर यामध्ये आपण पाणी घालून घेऊ. पाणी घातल्यानंतर थोडंसं याला शिजू द्यायचं किंवा तेल सुटेपर्यंत राहू द्यायचं. पण मला घाई होती, आयुषला क्लासला सोडायला जायचं होतं, त्याच्यामुळे मी पटकनच यामध्ये मेथी घालून घेतली आणि त्यानंतर ह्याला शिजू दिलं. असं मिक्स करून झाल्यानंतर मी याच्यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटाची वाफ काढली आणि आपली लसुणी मेथी तयार आहे. बघा, आपली कढी पण झालेली आहे. कढीला मस्त उकळी आली आहे आणि इथे आपली ही लसुणी मेथी पण झालेली आहे. आता याला म्हणेल वाव, है ना आयुष? लसुणी मेथी पाहिली का आयुषला काय होतं काय माहिती. हे बा, आयुष नाचतं इथे. आणि आपली कढी झालेली आहे, वरण भात झालेला आहे. तर मला फक्त पोळ्या करायच्या आहेत. पण आता आम्ही पहिले क्लासला जाऊ आणि नंतर इकडे आम्ही क्लासवरून आलो. त्यानंतर पोळ्या केल्या. तर मी इथे फुलके केले आणि त्याला आयुष आता बटर लावायचं काम करतोय. तर त्याला तूप किंवा बटर खूप आवडतं, त्याच्यामुळे मग तो पोळ्यांना लावतोय. आणि मला जरा भजी खायचं पण इच्छा झाली, त्याच्यामुळे म्हटलं कढी आहे तर चला भजी पण करूया. तर मग मी ते कांदा भजी केलेली आहे आणि मस्त दिसतंय आणि झाली पण छान आहे. हे बघा, आपलं नैवेद्याचं ताट पण तयार आहे. कढी, भजे, वरण भात, त्यानंतर लसुणी मेथी, चपाती, खरवस आणि मोदक. आता हे सगळं आपण देवाला नैवेद्य दाखवून देऊ. तर आता आपलं नैवेद्य पण झालेलं आहे. आता आम्ही जेवण करू. संदीप यायचे आहे, थोड्या वेळात येतीलच आणि मग नंतर आम्ही जेवण वगैरे करू आणि बस आजचा दिवस इथेच संपवते. आज मी सकाळपासून म्हणजे दुपारपासून व्हिडिओ सुरू केलेला आहे. तर मी साबुदाण्याचे वडे याची रेसिपी तुमच्याशी शेअर केली. त्यानंतर खरवसची रेसिपी मी सोनस रेसिपीजवरती टाकणार आहे, तर तिथे अपलोड करेल, तिथे तुम्ही नक्की जाऊन बघा. आणि हां, ऑफिससाठी कसा मिनिमल मेकअप लुक कसा करायचा हे पण शेअर केलेलं आहे. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आणि हा मेकअप लुक जो मी शेअर केला तो तुम्हाला आवडला असेल. आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका मस्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.